आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स सध्या मैदानामध्ये दाखल झालेत। पहिलीच लढत खरं तर आजच्या या डे नाईट फॉर्मॅटची, ज्यामध्ये ऑफिशियल अंपायर्स म्हणून आपण दररोज ज्यांना पाहतो ते असे मिस्टर व्हायब्रेशन सांडे पालकर सरांना आपण बघतोय आणि त्यांच्या समवेत सुनीलजी तांडे सर बेलवली आणि मॅच रेफरी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सत्यवानजी काकडे सर आदे यांना बघायला मिळेल। खरंच या स्पर्धेला प्रत्येक वर्षी ज्या आवाजाने सजवलं ते आमचे महागुरु सन्माननीय MD गर्गे सरांना तुम्ही ऐकतायत। दररोज त्यांचा आवाज पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान असेल, स्वागत असेल। या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात आणि शेवट त्यांच्या आवाजाने होते आणि खरंच त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण भरपूर मोठी जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर। त्यासोबत आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर हे देखील थोड्या क्षणात आपल्यासोबत जॉईंट होत आहेत। प्रफुल्ल पाटील बबली आमच्या सोबत ॲज अ स्कोरर म्हणून, त्यासोबत DJ नितीन आणि आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स संदेश शेख यांनी त्यांची संपूर्ण टीम ऑल सेट, सगळं काही सेट झालंय। काल देखील जवळपास 4:50 पहिला बॉल पडला होता, आता सध्या 4:53 झाले। चला मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत। दोन्ही संघांचा सीझन आतापर्यंत फार यशस्वी राहिलाय। टेनिस क्रिकेटच्या अंगामधील दोन्ही संघ आतापर्यंत भरपूर चॅम्पियन पदक त्यांनी पटकावलेत। अगदी आपण बघितलं सन्माननीय राजेश शेठ काथारा साहेबांनी उल्लेख केला ॲज अ कॅप्टन म्हणून की यंदा आम्ही जवळपास 6 ते 7 ट्रॉफी जिंकलोत आणि खूप चांगला सीझन सुरू आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आणि तेवढीच चांगली सीझन रेडगरच्या दृष्टिकोनातून। जवळपास 4 ते 5 ट्रॉफ्या रेडगर संघाने देखील या सीझन मध्ये जिंकलेत। देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। सुरुवात करतो आपण लढतीला। दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा। सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये धीरज काथारा आणि त्यांना साथ देण्यासाठी नासिक एंडकडे राजेश काथारा यांना पण बघतोय आणि पहिलं सलामीचं पॉवर प्लेचं षटक हाताळेल निशांत भोपी पंचाने दिले ग्रीन सिंगर अगदी करूया या लढतीला सुरुवात। पहिलाच बॉल मैदानामध्ये हो, खूप चांगला टेकअप केला बॉल, निशांतला 7 मिळाले। खेळपट्टी बघू शकता, एकदम प्रॉपर क्लीन खेळपट्टी, ज्याला पाटा विकेट आपण म्हणतो अशी दमदार विकेट। ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं गोलंदाजी करणं प्रत्येक खेळाडूला आवडतं, एवढी दमदार विकेट आणि प्रत्येक वर्षी ही क्वालिटी विकेट तुम्हाला बघायला मिळते। टॉप एज लागलाय पाठीमागे, झेल टिपण्याची संधी, कॉटन बॉल निशांतला मिळते मोठं यश। मैदानामध्ये धीरज काथारा बॅक टू द डगआउट। वंदन करून त्यांना मुजरा करून या क्रिकेट शृंखलेचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटाने आपण पार पडला आणि आज पाहता पाहता तिसरा डे नाईटचा हा फॉर्मॅट म्हणजे तिसरा दिवस खरं तर या क्रिकेट शृंखलेचा। चांगली सुरुवात, मागील 2 रात्री खूप यशस्वी राहिलेत। अतिशय चांगला क्रिकेट संपूर्ण प्रेक्षकांनी बघितलाय। आलेल्या नेमाले आणि रेडघर गावच्या दोन्ही प्रेक्षक वर्गांचा आम्ही करू सहर्ष हार्दिक स्वागत। भरपूर आशा अपेक्षा आपल्या संघाकडून आपल्या प्रत्येक खेळाडूकडून या दोन्ही टीमचे प्रेक्षक राखतात आणि त्यांना साथ देण्यासाठी निशांत येत्या क्षणी विकेट मिळाले। धीरज काथाराला मैदानामध्ये थांबवणं याचा अर्थ वादळ येण्यापूर्वी त्या वादळाला शमवणं आणि धीरजची विकेट मिळणं रेडघर टीमच्या दृष्टिकोनातून एक खूप चांगला स्टार्ट त्यांना मिळालाय। परंतु आता जबाबदाऱ्या मैदानामध्ये साहिल पाटील आक्रमण केलाय, बॉल हवेमध्ये तरंगतो, फिल्डर पुन्हा एकदा डाऊन द बॉल कॅच ड्रॉप, जे तिथे सुटलाय नशिबाची साथ मिळाली साहिलला। बॉल चालला थर्ड मॅनला, खराब फिल्डिंग, जेल ही सुटला आणि चौकारी गेला, रन मिळतील 4 चौकार। खूप चांगलं संगीत डीजे नितीन यांच्याकडून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे गीत। खरंच वंदन करूया आपण छत्रपती शिवाजी महाराजांना। निशांत पुन्हा एकदा तयार आहे, गोलंदाजी फार सुंदर होत होती आणि मागील बॉलवर सुटलेला झेल
महागा पडत असताना ठोकलाय साहिल पाटीलनं एक्स्ट्रा कव्हरला हा दमदार रुबाबदार षटकार. बंधन फार उपयुक्त ठरतात. थोडासा लेग ब्रेकचा वापर केला होता. बॉल ऑलमोस्ट लेग स्टंप आणि मिडल स्टंप वरून लेग ब्रेक झाला होता आणि खूप चांगली नजर साहिल पाटीलने ठेवली आणि सरळ भिरकावून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावांनी करता ऑन बोर्डवर टोटल लागतात आता 10. चुका थोडा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये झालेत. या मैदानावर ज्या ज्या संघांना फिल्डिंग मध्ये चुका केलेत ते संघ गमावलेत सामने. याचं मागील 2 दिवस हे उत्तम उदाहरण राहिलेत. या खेळामध्ये जखमांवर मरम नाही तर मीठ सोडण्याचे काम करतात फलंदाज. मिळालेलं जीवनदान आणि तदनंतर आलेत 14 धावा. आणखीन एक चौकार. निशांत चांगली गोलंदाजी करत होता पहिल्या 2 चेंडूमध्ये आणि एक मिसफिल्ड. बरंच काही चित्र बदललंय. नेवाळी संघ रुटीन वर आलाय. पहिलं षटक यशस्वी राहिलं. एक विकेट जरूर मिळाली निशांतला परंतु त्या षटकाला जे नेवाळी टीमच्या दृष्टिकोनातून कमकुवत सिद्ध होत होतं त्याला सुंदर बनवण्याचं काम केलं. 4 चेंडूचा सामना करत असताना साहिल पाटीलनं त्याच्या उपयुक्त खेळणीनं त्याला सुंदर बनवली. ओव्हरला पहिलं षटक संपलंय पॉवर प्लेचं ज्यामध्ये रन आले 14. एक विकेट. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे एक नामांकित क्रिकेटर PSI रोशन काथारा साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील कोपरोली यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर रोशन काथारा सर आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. क्या बात है डीजे नितीन. रोशन शेठ पाटील साहेब प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व. आज युवकांचे प्रेरणास्थान आपण त्यांच्याकडे बघतो. त्यांचं इथे शुभागमन त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत. पहिलं षटक सध्या समाप्त झालं. पहिल्यांदा टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आली आहे नेवाळी संघाच्या आणि बॅटिंग वाटायला येत असताना त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये रन केले 14. एक विकेट जरूर गमावली. धीरज काथाराला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाजी करत असताना रेडघर संघाला आता द्वितीय षटकाला सुरुवात होत असताना नरेश पाटील स्विंगिंग गोलंदाजी इथे बघायला मिळाली. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा वापर झाला. थोडासा कट केला बॉलला. फिंगर रोल केले. राजेश काथारा यांचा प्रयत्न होता की या बॉलवर बिगेट करायचा परंतु बॉल अगदी नजरेसमोरून वळण घेतला आलेला निर्धाव चेंडू. नरेश पाटीलचा सुरुवात झाली डॉट बॉलला या षटकाची. स्विच हिट साठी अपील भरपूर लाऊड होती परंतु पंच सांगतात की आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आणि हा बॉल यष्टांना मिस करत असताना दिसला. एक चांगली अपील होती परंतु या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अगदी बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये नरेश पाटील यांचा हा वेगवान बॉल राहिला. मागील बॉल थोडासा स्लो रन होता आणि योग्य निर्णय. जवळपास 5व्या स्टंपच्या आसपास बॉल चालला होता आणि पंचांनी त्याला खूप चांगल्या नजरेनं पारखलं. पहिल्याच नजरेनं पारखलं आणि योग्य निर्णय. डॉट बॉलची सांगता होत असताना बघायला मिळाले. नरेश पाटील थोडस घातक सिद्ध. हा फुल टॉस होता. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आलेला हा दमदार चौकार. बॉल या क्रिकेटच्या खेळामधील सोपा बॉल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कारण एकाच नजरेमध्ये डायरेक्ट बॉल बॅटवर येतो. जर चांगलं एलिव्हेशन जुळलं तर चौकार. लेन पाठीमागे ठेवली. शॉर्ट लेनचा वापर केला. बॉल चालला मिड विकेटला. भरपूर प्रयत्न. चांगली फिल्डिंग. फिल्डर होते तिथे सौरभ. गुड फिल्डिंग. रन सेव्ह केले जात आहेत. 3 रन वाचवलेत या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानं. ही फिल्डिंगची साथ हवी असते. गोलंदाजांना नेहमी हवी हवीशी वाटते. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये फार दूरचा अंतर होतं. बॉल बॉडी पासून दूर होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये हातात आला नाही परंतु बॉल स्टॉप झाला. नंतर बॉडी सावरली आणि चौकारी आवरला. या रन मिळालेत 1.
टोटल 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. सध्याचं करंट रन रेट 11.40 सुरू आहे. 19 रन ऑन बोर्डवर. सुरुवात जरी शांत झाली असली तरी खेळाचं सातत्य बॅटिंग मधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पार्टनरशिप सध्या बिल्ड होते कारण 19 धावांचं हे भागीदारी सध्या मैदानामध्ये होत असताना लोअर फुलटॉस बॉल बिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत सौरभ पुन्हा एकदा या ठिकाणी तयार असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम साहिलने केलंय. चांगला क्रिकेट खेळतोय गौरी स्पोर्ट्स. आज सह्याद्री डब्याच्या नावाने उतरलाय हा संघ, परंतु चांगला क्रिकेट त्यांनी खेळाय. सुरुवातीला विकेट गेल्या, चुका करायच्या नाही, विकेट सावरायच्या आहेत, पार्टनरशिपला महत्व द्यायचं कारण 5 षटकं पूर्ण मैदानामध्ये खेळायचे आहेत आणि 5 षटकं आपले प्रॉपर बॅट्समन मैदानामध्ये खेळत असतील तर जास्तीत जास्त रन या वसूल होतील या उद्देशानं सध्या हा खेळ होत आहे. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय, खऱ्या बॉलवर आक्रमण होत आहे आणि चांगली रणनीतीनं हा खेळ करत असताना रन फलकावर धावा सध्या 20 बघायला मिळत आहेत. दुसरं पॉवर प्ले सुरू असताना सेकंड पॉवर प्ले मधील हा अंतिम बॉल आहे. सेकंड एंड कडे राजेश काथारा यांना तुम्हाला बघायला मिळतील. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये त्यांनी 5 रन केलेत. साहिलनं 5 बॉल मध्ये 15 केलेत. अंतिम बॉल स्लोअर पण केला, बॉल चालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर तिथे तैनात आहेत. याही बॉलवर मिळेल एक सिंगल रन. पाहता पाहता हे षटक मात्र संपलंय. 2 ओव्हरचा अर्थात 12 चेंडूचा खेळ संपलाय. रण फलकावर धावा लागलेत. एक खेळाडू बाद 21. रोशन पाटील तारा यांचं इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आज रॉकस्टार प्रवीण गायकर, महागुरु एम डी गडगे सर यांना देखील आपण ऐकणार आहोत. प्रफुल्लचं खूप चांगला हँड रायटिंग आणि खूप चांगलं स्कोरिंग, एक उच्च शिक्षित आहेत आणि खूप चांगला प्रवास त्यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू असताना स्कोरिंग अनालिसिस कडे लक्ष केंद्रित करूया. आतापर्यंत 2 ओव्हर फेकले गेलेत ज्यामध्ये 21 रन पर्यंत जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा नेवाई संघ. आज धीरज काथाराला ॲज अ ओपनर मैदानात रन करता आले नाहीये. 0 तो परतला. रोशन कडू टॅपिंग क्रिकेट, टॅप केला बॉलला. फिल्डरनं भरपूर प्रयत्न केले पोहोचण्याचे बॉलवर. चेंडू निघून साला एक्स्ट्रा कव्हरला. 1च रन या बॉलवर. चांगलं कलेक्शन आणि लगेचच क्विक थ्रो ऑन द स्टंप थ्रो इथे बघायला मिळाला. 1च रन या बॉलवर कंप्लीट करत असताना साहिल पाटीलला जास्तीत जास्त स्ट्रायकर इन कडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय राजेश काथारा यांच्याकडून, कारण त्यांनी बघितलं साहिल ज्या पद्धतीने बॅटिंग करताय, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत आहेत, चांगलं मिडल होत आहे, त्यामुळे आत्मविश्वास आहे. सबमरीन डिलिव्हरी, थोडासा वेग स्पीड जनरेट केला जसं भारतीय संघाचा रवींद्र जडेजा. एखादा स्लोअर वन, एखादा वेगवान बॉल, परंतु ते लेग ब्रेकचं सातत्य म्हणतात ना, स्पीड विथ स्विंग, या 2 गोष्टींचं मिलन जेव्हा होतं तेव्हा यशस्वीरित्या चेंडू लँडिंग होतो आणि रिलीज होतो. रोशन कडूला अगदी एक्झॅक्टली तेज करताना या बॉलवर बघितलं आपण. स्पीडनं यावेळेस थांबवलं गेलं. मागील चेंडू लेग ब्रेकनं, या चेंडूवर स्पीडनं थांबवलं गेल्या फलंदाजाला. पुन्हा एकदा शॉर्ट लेन, यावेळेस गती कमी केली परंतु सातत्य तेज, लेग ब्रेक सोडला नाही, बॉल वळण ठेवण्याची क्षमता राखली. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये हलकासा चेंडू थोडासा फक्त कट झाला, थोडासा स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि गुड बॉलिंग. पाठीमागे यष्टीरक्षक देखील चांगली करत असताना कामगिरी. पाठीमागे आता थोडीशी चूक झाली, बॉल पकडण्यामध्ये कलेक्शन करण्यामध्ये यश मिळालं नाहीये. रन चोरली जाईल पंच सांगतायत. 22च्या स्वरूपानं एक्स्ट्रा कोठ्यामध्ये ही रन चोरली गेली आहे. रणफलकामध्ये बदल तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत ऑन बोर्डवर लागले त्या 23 रन्स ऑन अ बोर्ड. रोशन कडू पहिले 3 बॉल फार इफेक्टिव्ह. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. स्विचिसाठी प्रयत्न केला, फारच कमी गतीचा चेंडू होता. मागील 3 चेंडू मधील एक चेंडू आपण बघितला जवळपास 85 ते 90च्या स्पीडच्या आसपास असावा, परंतु त्याची तुलना या चेंडू मध्ये केली तर ऑलमोस्ट 55 ते 60च्या गतीनं या चेंडूला रिलीज केला आणि थांबवलंय. पुन्हा एकदा राजेश काथारा प्रयत्न असफल राहिला मागील बॉलवर. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केलाय, सोडून दिला या चेंडूला. 1 रन जरूर इथे घेतल्याचा प्रयत्न होतोय. दुसरीसाठी निघालेत, नकार दिला जातोय. पंच सांगतात की 22च्या स्वरूपाने रन येते.
ग्रीप चेंज केली होती, अँगल चेंज केलं होता, फॉलो केलं बॅट्समनला, सोडून जरूर दिलं या चेंडूला. परंतु तुम्ही जर ग्रीप चेंज करत असाल तर बॅट्समन करत दोन एने असतात, दोन्ही साइड असतात, तो जिथे चेंडू रिलीज करू शकतो. आणि खरंच रोशन कडूचे षटक फार इफेक्टिव्ह तुम्हाला सद्यस्थितीमध्ये हे बघायला मिळालंय. तर यानंतरची लढत असणार आहे यानंतरची लढत असेल कालभैरव कलंबली विपक्ष जीवा 11 गावदेवी पेंदर क्रिकेट संघ. आपण रिपोर्टिंग साठी संपर्क साधायचे आहे. PSI रोशन कातार साहेब यावं आपण व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं. पेंदर विपक्ष कलंबली रेडी राहायचे आहे बघा. सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेक इथे केली जाणार आहे. जीवा 11 गावदेवी पेंदर विपक्ष कालभैरव क्रिकेट संघ कलंबोली या संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी आम्ही इथे आमंत्रित करतो. त्या डीजेचं संगीत आपण ऐकलं. 80-85 नंबर वाला वाकडी गावचा आमचा धनंजय दादा आला. स्वागत आहे तुमचं. अमर भगत ऍडव्होकेट अमर भगत रिडगर यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांच्या समेत स्वर्गीय प्रमोद स्मृती नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर बालकृष्ण दादा भोपी रिडगर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. 3 षटक संपलेत. रोशन कडूचं मागचं षटक ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा 1 लीगली म्हणजे 3 रन आले होत्या. हा फटका सजवलाय जरूर. बॉल हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेशजी काथार यांच्या बॅटमधून आक्रमण षटकार. आणि आतापर्यंत असलेले राजेश कातारा त्यांच्या बॅट मधून हा शॉर्ट आर्म बॉलचा खूप चांगला फटका तुम्हाला इथे बघायला मिळालाय. बॉलर पुन्हा एकदा तयार. आता पुन्हा एकदा हा याही बॉलवर आक्रमण. मैदानामध्ये धावा थांबल्या होत्या, त्यांना वेग देण्याचं काम केलं राजेश कातारा यांनी. ठोकले 2 बॉल 2 षटकार. कातारा मैदानामध्ये दम दाखवत असताना प्रफुल काय अचानक मोड चेंज केलाय. आतापर्यंत शांत होते. 7 बॉल मध्ये जवळपास 8 बॉल मध्ये 8 रन त्यांनी केले होत्या आणि आता इथे अटॅकिंग मोड मध्ये बघायला मिळाले. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. ज्या नरेश पाटीलला दुसरं षटक फक्त 7 धावांचं फेकलं होतं त्याच्या अगेन्स्ट केलेले आक्रमण लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. 36 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यानं सध्या नेवाळी संघाच्या ऑनबोर्डवर. यावेळेस गती कमी केली, थोडस ब्रेक केलं या चेंडूला. धाव घेण्याचा प्रयत्न होता. डेंजर एंड कडे आणि डायरेक्ट हिट झालाय. काम तमाम केलाय आणि खूप चांगला थ्रो परतावा लागेल. राजेश काथारा यांच्यात खेळीचा अंत. धाव बाद. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये नरेश पाटीलचा चेंडू आणि इक्वेरा इव्हेंट्स क्वालिटी विथ क्लिअरिटी सोबत. बघू शकता थोडासा ब्रेक केला होता चेंडूला. असं वाटलं होतं की धाव घेण्याची संधी. पहिल्यांदा कमी गतीनं धावले आणि जसं बघितलं यशांच्या पाठीमागे व्यास यांना अगदी डायरेक्ट हिट. थोडसे मी म्हणेन हलगर्जीपणा केली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. असं वाटलं होतं त्यांना की कदाचित थ्रो केला जाणार नाही आणि बघू शकता बॅट्समन आणि बॉलर यांच्यामध्ये ते थोडंसं डिस्टन्स होतं, त्यामधून परफेक्ट थ्रो राहिलाय. अॅक्युरेसी बघायला मिळाली या थ्रो मध्ये. 36 वर दुसरा फलंदाज गमावला. बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आलेले अतुल काथारा 4थ्या क्रमांकावर. ते नॉस्टॅक एन कडे राहतील. स्ट्रायकर एन कडे साहिल. लोअर फुल टॉस अवे फ्रॉम द बॉडी केलं. वाईड लाईनच्या आसपास हा चेंडू रिलीज केला. 1 रन या बॉलवर. थ्रो फार सुंदर. बघू शकता डीप मध्ये
लॉंगनला संदेश भोईर. संदेशचा थ्रो एकदम ॲक्युरेट असतो जसा रवींद्र जडेजा सरांचा असतो आणि इतका चांगला थ्रो लॉंग ऑन मधून त्यांनी डायरेक्टली ऑन द स्टंप थ्रो केला. एकच रन या बॉलवर. जेव्हा इतके प्रॉपर थ्रो येतात तेव्हा दुसऱ्याला चान्स घेणं नेव्ही फलंदाज थोडेसे विचार विनिमय करून त्यासाठी चान्स घेतात. 37 धावा पहिल्या 2 षटकारानंतर चांगला कमबॅक केलाय नरेश पाटीलला. बिझनेस झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला अतुल काथराने. या बॉलला अनसाइड येत मैदानामध्ये आत्ताच आले आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ताकदीचा वापर करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होणं इम्पॉर्टंट असतं. चांगली गोलंदाजी नरेश पाटीलने कमबॅक केलाय. आतापर्यंत एक बॉल या ओव्हर मधला शिल्लक राहिलाय. वैयक्तिक हे त्याचं दुसरं षटक आहे नरेश पाटील यांचं. त्यांनी 20 धावा आतापर्यंत खर्च केलेत या ओव्हर मध्ये. बॉलर तयार. शेवटचा चेंडू तर चूक झाली आहे. पाठीमागे बॅकअप मिळाला नाही आहे. पंच सांगतील बॉल निघून चालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला लॉंग स्टॉप मधील एश लागल्यानंतर चौकार. स्क्रीन आहे तिथे त्या पाठीमागे बघा विकेट किपरच्या पाठीमागे रॅलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत बघा. त्रिवेणी संगम तुम्ही रॅलिंगच्या पाठीमागे बसायचे आहे. येलो येलो टी शर्ट रेड कॅप. चला पाठीमागे. तुमचे आभारी भाव. आता मी एका बाजूला संघ पाहतो. रोशन पाटील कर्नाल विभागाचा एक दमदार आवाज. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस उपाध्यक्ष आहेत आणि ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. ग्रामीणचे चिटणीस आहेत. रोशन मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आणि एका बाजूला संघ आपण पाहतो भाई खऱ्या अर्थाने मस्कर डेअरी. मस्कर डेअरी भरदेव रेडगर संघाचे पुरस्कर्ते आहेत. शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केला एक युवा उद्योजक भाई शेठ अर्थात श्रीयस मस्कर आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो रेडगर. तर एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत सह्याद्री ढाब्याचे ओनर्स आदरणीय देविदास खकाल आणि त्याचबरोबर दिनेश सावंत सर. तुमचं स्वागत आहे. नाणेफेकीसाठी कलंबोली भैरवदेव क्रिकेट संघ कलंबोली क्रिकेट संघ काल भैरव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जीवा 11 गावदेवी पेंदर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी. धन्यवाद महागुरु. 4 षटक संपलेत. सह्याद्री डाबा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ जाऊन पोहोचलाय 41-2. फटका आक्रमक आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला स्क्वेअर लेग मधून हा धमाका षटकार. पाटील यांना तुम्हाला बघू शकता. एक नेहमी रुबाबदार व्यक्तिमत्व आणि खूप मोठी मैत्री राहिली आहे. नातं खूप अनमोल राहिलंय. लगातार आक्रमण होत आहे. सलग 2 बॉल 2 षटकार. कल्पेशला केलं टार्गेट. या षटकामध्ये काय बॅटिंग करतोय साहिल पाटील. आलाय हा षटकार. एकशे 22वा षटकार होता या स्पर्धेमधील. आतापर्यंत 109 चौकार लागलेत. खूप चांगला लेखाजोखा. 53 धावा अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करत असताना नेवाळी संघाचं साहिल पाटील जबाबदाऱ्या संपूर्ण खांद्यावर घेतलेत. यावेळेस प्रयत्न असफल राहिलेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 11 बॉल फेस केलेत. 28 धावांचं योगदान दिलंय. गुड बॅटिंग. यापेक्षा चांगली इनिंग असू शकत नाही या महत्वपूर्ण टप्प्यामध्ये. पहिली लढत आहे. पहिला सामना आपण मैदानामध्ये खेळतोय. या मैदानावर 60-65 धावा तुम्ही जमवल्या तर चांगले रन तुमच्यासाठी सिद्ध होऊ शकतात. दोन्ही संघ ताकदवर आहेत. कल्पेशचा चांगला बॉल बघायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवर 2 आक्रमण जरूर झाले परंतु तदनंतर डॉट ही बघायला मिळालाय. चांगला वाईड यॉर्कर. हा चेंडू तेवढाच तीव्रतेचा. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झाला. 1 रन या बॉलवर मिळेल. चांगले प्रयत्न. विलास यांच्याकडे आपण बघितलं त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. संघ मॅनेजमेंट टीमचा मॅनेजमेंट संघाची बांधिलकी करण्यामध्ये त्यांचं नेहमी नाव अग्रेसर राहिले.
बघू शकता मैदानाच्या बाहेर बाळकृष्ण दादा भोपी देखील प्रमुख स्मृती चषकाचे ते आयोजक खूप चांगलं एन्जॉय क्रिकेटला करतायत. त्यांचंही हार्दिक स्वागत आपण करूया. त्यांना आपण बोलूया या व्यासपीठावर आपलं स्वागत. जवळ मैदानामध्ये कल्पेश गोलंदाजी करतोय. मागील 2 चेंडू तीव्रतेचे राहिलेत. आक्रमण केलाय, प्रॉपर टायमिंग आहे, स्वीट साऊंड आला बॅट मधून, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. त्यांच्या गीतामध्ये रन झाले टोटल ऑन बोर्डवर बघू शकता. सद्यस्थितीमध्ये 60 धावा फलकावर जोडल्या गेलेत. खूप स्ट्रॉंग बनलाय. आता टीम जेव्हा मैदानामध्ये मस्कर डेअरी भैरवदी रेडगर संघ उतरेल, फलंदाजांना त्यांच्याही मेहनत करावी लागेल. धीरजसाठी हा चेंडू वाईट यॉर्क लेनचा हा फुलर लेनचा हा बॉल बघायला मिळाला. दुसरीसाठी निघाले डेंजर एंडकडे धीरज धावतायत. ही रन राहील अर्धवट, दुसरीचा प्रयत्न राहिला अपुरा, कारण हा शेवटचा बॉल होता, त्यामुळे हा चान्स त्यांनी घेतला. एकच रन मिळेल या बॉलवर आणि पाहता पाहता खेळाचा पहिला डाव संपला. सह्याद्री ढाबा गौरी स्पोर्ट्स नेवाली पहिल्यांदा बॅटिंग बॅटायला आली आणि टीमनं एकत्रित केलेत 5 षटकामध्ये 61 धावा आणि विजयासाठी करायचे मस्कर डेअरी फार्म भैरवनाथ रेडगर संघाला या सामन्यामध्ये 62 धावांचं आव्हान त्याने दिलंय. बघाच या मॅच मध्ये रन चेस होतील, डिफेन्स होतील. या सामन्याचा थरार कसा असेल, दोन्ही संघ आमदार चषकाच्या या 10व्या पर्वामध्ये ज्या स्पर्धेचं दशक पूर्ण झालं आणि या 10व्या पर्वामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन कसं करतील, कशी फाईट करतील याची उत्तर आपल्याला मिळतील. जाणार आपण दुसऱ्या सत्रामध्ये. रोशनजी पाटील तोपर्यंत महागुरुंगडे. थँक्स वैभव. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट अमर भगत साहेब रिडगर यांचं आगमन झालेलं आहे. आमचे गावदेवी एंटरप्राइजेसचे ओनर्स धनंजय दादा पाटील वाकडी त्यांच्या समेत 1-2 रोशन शेठ पाटील यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर. त्यानंतर PSI रोशन काथारा साहेब या आपण व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे. नाणेफेकीसाठी कालभैरव क्रिकेट संघ, कलंबोली प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ, जीवा 11 गावदेवी पेंदर नाणेफेकीसाठी आपण लगेचच संपर्क साधायचे आहे. यापूर्वी आवाज आगमन होईल. चौकार अर्थात लागोपाठ चौथ्यांदा पनवेल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली. कारण आम्ही विकासाचे विजन आहोत, विजनरी नेतृत्व आहे. विकासाला प्राधान्य नेतृत्व देणारे म्हटलं तर प्रत्यारोप नाही करत, फक्त विकास करायचं ही संकल्पना आहे दादांची. या संघाने कालभैरव कलंबोली, जीवा 11 गावदेवी पेंदर नाणेफेकी केली जाईल.
संघाच्या बाजूने दोन्ही क्रिकेट संघाला स्पर्धेचे आमचे शिल्पकार 1-2 रोशन शेठ पाटील, साईरक्षा कंस्ट्रक्शन संतोष शेठ पाटील, गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील रोहित असतील आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरली सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. संघनायक निश्चित स्वरूपात आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. ही जी संकल्पना आमची गावदेवी कोपरली क्रिकेट संघाची, आपण डे स्पर्धा पाहतो, नाईट स्पर्धा पाहतो, परंतु ते एक आगली वेगळी संकल्पना डे नाईट फॉर्मॅट, हे कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि इथे आम्हाला खेळण्यास संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? पेंडिंग. यदा कदाचित जर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कालभैरव कलंबोली, फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न. एनडी विभागातील अतिशय नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेचं घटक तुम्ही बनलेला आहात. 1-2 रोशन शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा आहे. काय सांगाल स्पर्धेबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन खूप सुंदर आहे आणि मी मगाशी पण म्हटलो की इथे आम्हाला खेळण्यास संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद. थँक्यू सो मच. संघनायक कालभैरव कलंबोली नितीन, तर इथे आपल्याला खऱ्या अर्थाने प्रथमतः फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावांचा मानस बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावांपर्यंत आम्ही मजल मारण्याचं. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन तर खूप सुंदर आहे, काही शंकाच नाही. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली पेंदर क्रिकेट संघाने आणि क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. वेट अँड वॉच, डिसिजन अंमल झालेलं नाहीये. 2 रोशन पाटील तारा. यस, धन्यवाद महागुरु, धन्यवाद वैभव बोबी. पहिलाच बॉल वरती इनसाइड आउट, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे गोल्डन विकेट. फलंदाज आपण बाद होताना पाहताय. पहिल्याच चेंडूवरती सौरभ अतिशय आक्रमक खेळाडू, त्याचा मात्र विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाला. फिल्डिंग करत असताना नेवाली संघाला मस्कर डेअरी, भैरवदेव रिडगर आणि एका बाजूने गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाला पण मैदानामध्ये पाहता. पहिला सामना आजच्या दिवसातला. यानंतर काल भैरव कळंबोली विपक्ष जीवा 11 गावदेव पेंदर अशी लढत पाहायला मिळेल. तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा हा विकेट पाहायला मिळेल. बघा, खरं तर सोनू कातार यांच्याकडे प्रचंड टर्न आहे. अगदी नॅचरल स्विंगचा वापर, फुल लेन डिलिव्हरी, इनसाइड आउट मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं आणि त्या ठिकाणी थोडासा बॅट स्लॅश झाली आणि त्यानंतर मग बाईला सोपा चेल्टीपत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्यांना आपण पाहिलं. विकेट मिळाला. पहिला बॉल होती, पहिला खेळाडू पाहत होताना पाहिला. आपण पाहतो सरकारी पाहिला या स्पर्धेमध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक 2025 हे 10वं पर्व आहे. दशक पूर्ण केलं. खरं तर या स्पर्धेच्या आयोजकांनी या स्पर्धेचं अगदी अतिशय चांगली नामांकित स्पर्धा उल्लेख केला. एनडी विभाग नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आदरानं पाहिलं जातं. आणि आजचा 3रा दिवस रात्र फॉर्मॅट, आजचा दिवस आपण पाहता 3रा दिवस रात्र फॉर्मॅट. बॅकफुटला आले, कट करायचं होतं, पुन्हा एकदा व्हेरिएशन. इथे पाहता सोनू कातार या खेळाडूचं भरपूर अनुभव ज्या गोलंदाजाकडे आहे आणि प्रगल्भ व्हेरिएशन करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे असा हा खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पॉवर प्लेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमसाठी चांगलं योगदान. नौका खेळाडू मैदानाकडे पाहता कल्पेश भोपीला फुलटॉस क्लीन बॉल, 4 मुंड्या चित केलं फलंदाजाला कल्पेशला. ज्या ठिकाणी एखादा मोठा स्कोरिंग शॉट यायला हवा होता अशा ठिकाणी आपण पाहिलं तर मधली यष्टी वाकवली आहे सोनू काताराने. आणखीन एक खेळाडू बाद झालाय रिडगर संघाचा. त्या ठिकाणी फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि त्या ठिकाणी क्लीन बॉल झाले खेळाडू कल्पेश. बॉलच्या पिचिंग पर्यंत त्यांना जायचं होतं पण तो बॉल फुलटॉस आला आणि बरोबर यष्ट्यांमध्ये मधल्या यष्टीमध्ये लागला आणि मधली यष्टी उडवली सोनू काथारा या गोलंदाजाने. बघा, पहिल्याच ओव्हरमध्ये एकही रन स्कोर कार्डमध्ये आलेली नाहीये, परंतु 2 खेळाडू बाद झाले रिडगर संघाचे. त्यानंतर अमित भोपी मैदानाकडे चाललाय. टार्गेट 62 रनचा आहे. म्हणजे प्रति षटक आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 12.40 हा रिक्वायर्ड रन या मॅच मध्ये राहील आणि आता सुरुवातच चांगली केली आहे गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाने ज्या ठिकाणी धावा खर्च केलेल्या नाहीत. 2 गडी बाद झाले आमचे आयोजक रोहित पाटील यांना आपण पाहतो ऑन स्क्रीन. या ही वेळेला स्विंग अँड मिस, जबरदस्त व्हेरिएशन. अगदी उजव्याशी समोर टाकला बॉल थोडासा हातभर वळतो आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन या खेळाडूकडे आहे आणि त्याला एकदा टप्पा मिळाला, लाईन मिळाली की मात्र तो गोलंदाज नेहमी हवी राहिला. ऑन स्क्रीन आमचे एकदा रोशन शेठ पाटील आणि त्यांच्या बरोबर धनंजय पाटील एवन जोडीला आपण पाहताय मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना. 12-12 किंग. इथे फुल लेन डिलिव्हरी
व्रिस्टचा वापर करत असताना बॉलला उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेटच्या बाहेर बॉल चालला अमितच्या माध्यमातून, सीमा पार षटकार. त्याला अगदी पायामध्ये टाकलेला ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती ब्रिजचा वापर करत असताना बॉटमहँडचा चांगला वापर, दोन्ही अँगल आपण पाहता, फ्रंट अँड साइड अँगल. एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला टेलिकास्ट उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी, फुल लेंथ डिलिव्हरी, त्याच्यावरती मात्र आक्रमक स्ट्रोक्स पाहायला मिळाला अमित भोपीच्या माध्यमातून. 6 धावा आल्या पॉवर प्ले मध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी वन्स अगेन, याही वेळेला बॉलला उडवलाय आणि पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, लगातार दुसरा धमाका, इट्स अ मॅक्झिमम षटकार. प्रसाददा ठाकूर साहेब ज्याने विजयाचा चौकार मारत या पनवेल विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आणि आज आपण पाहत आहे तर सर्वोत्कृष्ट विकास काम या पनवेलच्या तालुक्यामध्ये होताना आपण पाहिलं आणि खास आकर्षण आहे महाराष्ट्र राज्याचा पनवेल तालुका आणि खूप चांगलं योगदान आमदार प्रसाददा ठाकूर साहेबांचं पाहायला मिळालं. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची प्रामुख्याने तुम्हाला उपस्थिती पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा जर खेळ पाहिला तर पहिले 4 चेंडू राहिले होते गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या नावावरती. सोनू काथाराने चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु शेवटचे 2 बॉल जे ॲव्हरेज कॅल्क्युलेशनचा मी उल्लेख केला 12.40 आणि बरोबर 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 2 खेळाडू जरी बाद झाले असले तरी अजूनही मैदानामध्ये उभा आहे तो म्हणजे संदेश भोपी आणि त्याच्या बरोबरीने भोईर, संदेश भोईर आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता प्रवीण अमित भोपी हा खेळाडू. 2 मधल्या फळीतले खेळाडू सलामीवीर संदेश भोईर स्ट्राईक एंडला आला तर थोडासा बदल फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये केला जातोय. बरोबर आपण फिल्डिंग पोझिशन पाहिली तर एका बाजूने डीप मिड विकेट, त्यानंतर आपण पाहता खरं तर शॉर्ट मिड विकेट लाईक फिल्डर उभा आहे, लॉंग ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट लाईक फिल्डर उभा आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑफच्या दिशेने एक फिल्डर उभा केलाय, बॉलिंग टू बॅक मार्कवरती गोलंदाज येतोय. इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल, एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये फटका चालला मागे, सेकंडचा कॉल बघा थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जसे क्षेत्ररक्षक फंबल झाले तसा संधी मिळाली, दुसऱ्या रनचा कॉल घेताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा या बॉलवरती मिळतील. आतिश कातारा हा गोलंदाज आपण जर म्हटला तर खऱ्या अर्थाने आपण पाहिला मॅच विनर गोलंदाज नेवाली संघाचा. वल्लभच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचा खेळ पाहिला, अप्रतिम कमबॅक त्याने केलं होतं आदही संघाच्या अगेन्स्ट. जेव्हा सामना कट टू कट चालला होता, आदही संघ फ्रंट फुटला होता, त्या संघाला पराभूत करण्यामागे या गोलंदाजाचं विशेष खरं तर महत्व राहिलं होतं. तो खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती आला, राईट आर्म राऊंड द विकेट, पुलटॉस बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली, उडवला बॉलला, वाडीश लॉंगाला फील्ड पोहोचलेत, रनिंग कॅच, क्या बात आहे. संदेश भोईरचा विकेट म्हणजे या सामन्यातला सर्वोत्कृष्ट विकेट, पार्थचं कौतुक करावं लागेल. धावत गेला, रनिंग कॅच त्याने टिपली आणि 3रा धक्का दिला या ठिकाणी रेडगर संघाला. शिखर त्या अरबी समुद्राची झालर, सह्याद्रीच्या पर्वत रांगाने नटलेला आपला हा महाराष्ट्र, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं हे संगीत तुम्ही ऐकताय डीजे नितीन यांच्या माध्यमातून. सानिया डीजे खरं तर अचूक टायमिंग साठी त्यांना ओळखलं जातं आणि भरपूर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालं. 3 खेळाडू बाद, 14 धावसंख्या धावफलकावरती सुरुवातच डळमळीत झाली. मैदानाच्या आतमध्ये रेडगर संघाची बंधू अजूनही वेळ गेलेली नाहीये. पहिल्या इनिंगची आपण समरी पाहिली तर खरं तर या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहिली होती. पहिल्या इनिंगमध्ये राजेश कातारा त्यांच्या माध्यमातून षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला होता. धीरज काताराने 0 केले, राजेश काताराने 19 धावा केल्या. साहिल पाटीलने मात्र इम्पॅक्ट टाकलं, 12 बॉलमध्ये 29 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. असा खेळाडू यावेळेला हलक्या हाताने मिड ऑफच्या दिशेने हा फटका, मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी थोडेसे पुढे सरकले, बॉलला थांबवत असताना धीरज काताराला आपण पाहिलं आणि इथे सिंगल रन या बॉलवरती मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकताना आपण पाहता. एकूण धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद, 15 धावा, 1.3 चेंडूचा खेळ संपला. टार्गेट 62 आहे, त्यामुळे एक मोठं षटक हवं आहे ज्यामध्ये सर्वाधिक धावा येते रेडगर टीमला. तर एका बाजूला आपण पाहिलं तर सातत्याने जो सुरुवात जो स्टार्ट मिळालाय
या ठिकाणी नेवाळे संघाला ज्याच्यामध्ये त्यांना सातत्य टिकवावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल, डॉमिनेट करायचा असेल रेडगर टीमला, तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा नेवाळी संघाला करावी लागेल. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह आपण पहिला मिड विकेट मध्ये फेकी अतिशय वेगवान झाली, परंतु प्रसंग अवदान दाखवायला हवं होतं. कदाचित हा थ्रो स्ट्रायकिंग एंडला झाला असता तर मात्र रिस्क त्याला पाहायला मिळाली फलंदाजाची. एखादा विकेट आणखीन ऍड झाला असता नेवाळी संघाच्या खात्यामध्ये, दबाव पूर्णपणे वाढला असता रेडगर संघावरती. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही खेळाडू अतिशय चपल आहेत. राहुल भगत, अमित भोपी, दोन यंगस्टर, नवीन जोमाचे, नवीन उमेदीचे नौके फलंदाज, युवा प्रतिभावंत टॅलेंट रेडगर संघासाठी मात्र नेहमी सातत्याने चांगले योगदान या खेळाडूंचं राहिलं. आणि आता आपण पाहता संघाची बुडती नौका संघ ज्या संघावरती आलेल्या संकट दूर करतील का हे पाहावं लागेल दोन फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग ऍक्शन, यावेळेला फुल टॉस आक्रमण करत असताना एलिव्हेशन देखील मिळालं, परंतु काय कॅच पकडलाय, व्हॉट अ कॅच. पार्थ पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी, सिंगल हँडेड झेल शेवटच्या क्षणात टिपला, त्याला देखील विश्वास नव्हता स्वतःवरती, इतका चांगला झेल त्याने टिपलाय आणि विकेट मिळालाय अमित भोपी या खेळाडूचा. परंतु फ्लेक्झिबल आहे, त्याने ज्या पद्धतीने उंच झेप घेतली होती आणि बघा बॉडी बॅलन्स तोही फार महत्वाचा असतो. सूर्यकुमार यादवने मिलरचा झेल टिपला होता. खरं तर आपण रस्सीच्या अगदी आतमध्ये पाहतो लँड झालाय, त्यामुळे क्लिअर खेळाडू बाद आहे. ते बघ जेव्हा आपण पाहिला खरं तर जयस्वाल असेल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांचा सन्मान विधिमंडळामध्ये झाला, तेव्हा तो एक डायलॉग पाहिला असेल तुम्ही रोहित करदर शर्माचा. सूर्यकुमार म्हटला होता तो झेल माझ्या हातामध्ये बसला, तेव्हा पुढे येऊन त्याने सांगितलं रोहित शर्माने जर बसला नसता तर तुला बसवला असता. आणि इथे आपण पाहिला हा झेल बसला हातामध्ये पारच्या, परंतु विकेट मिळाला त्या ठिकाणी. खरं तर आपण पाहताय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला बघा भोपळाही फोडताना न पाहिलेले दोन खेळाडू सौरभ आणि पार्थने 3 झेल टिपले या इनिंग मध्ये, क्या बात आहे. याही वेळेला लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता, ऑन ड्राईव्ह करत असताना मागे फिल्डर पुन्हा एकदा पार्थला आपण पाहताय पूर्णपणे व्यस्त राहिला या इनिंग मध्ये पार्थ दोन्ही षटकांमध्ये. आणि इथे आपण पाहता सिंगल रन येत असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल आपण पाहिलं 12, या ओव्हरमध्ये आल्या फक्त 6. आणि पुन्हा एकदा आपण पाहता मॅचची समरी, एका बाजूने पहिल्या इनिंग मध्ये 29 धावांची स्फोटक इनिंग साकारली साहिलने, त्याला प्रत्युत्तर देताना मात्र आतापर्यंत अमित भोपीने 14 केल्या, परंतु गोलंदाजी आपण जर पाहिली आतिश काताराला 2 विकेट मिळाले, 6 धावा त्याने खर्च केल्या. सोनू काताराने 12 धावा खर्च करत 2 खेळाडू बाद केले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, आता 18 चेंडूमध्ये 44 धावा. सन्माननीय विद्याधर चव्हाण आमच्या समितीत उपस्थित आहेत. प्रेशी स्पोर्ट्स शॉपचे ते ओनर्स आहेत बघा. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे, आपल्याला कोणाच जर एखाद्या खऱ्या अर्थाने आपल्याला जर स्पोर्ट्स साहित्य जर हवं असेल, बॅट हव्या असतील, तर त्यांच्या समेबेत खऱ्या अर्थाने ते सोबत घेऊन आलेले आहेत, उपलब्ध आहेत आपल्याकडे. आणि ज्यांना ज्यांना बॅट हव्या असतील तर प्रेसी स्पोर्ट्स शॉपचे ओनर्स विद्याधर चव्हाण आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधावा. O2 रोशन पाटील. सेकंड स्पेल मध्ये आता पुन्हा एकदा सोनू काताराला समोर फलंदाज असतील रोशन कडू. बघा नाव चेंज कर. पहिला बॉल करतर अपील झाली जोरदार, थोडस चेंजेस होतील, नावामध्ये बदल होईल. प्रसाद पाटील हा खेळाडू आहे या मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती. अडचणी आल्यात खरं तर रेडगर संघाच्या वाट्याला, परंतु अशा अनेक अडचणीवरती मात करत हा संघ गेल्या काही वर्षांमध्ये आपण पुढे येताना पाहिला. त्याच्या बरोबरीने गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ यंदा भन्नाट फॉर्म मध्ये असणारे दोन्ही संघ. बॅकफुटला गेले, कट करायचा, पुन्हा एकदा व्हेरिएशन, चांगला टप्पा निवडला सोनू काताराने. थोडा फ्लाईट देतो बॉलला, फिंगर रोल करत असताना बॉलला बाहेर काढतो आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला हा लेग ब्रेक आहे, त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं इम्प्रोव्हायझेशन फटके खेळावे लागतील. जर तुम्हाला धावा बनवायचे असतील, स्विच इट खेळता येईल, तुम्हाला इनसाइड आउट खेळता येईल, पॅडल स्वीप करता येईल, असे अनेक फटके आहेत. करता तुम्हाला स्विंगला कट करावं लागेल, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचावं लागेल. आता हा प्रयत्न प्रसादला मैदानामध्ये करावा लागेल, कारण आता समीकरण बनलंय 16 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 44 धावा. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आता आस्किंग रन रेट आपण जर पाहिलं तर वाढत चाललाय, दबाव टाकलाय. सोनू काताराने बॅकफुटला आले, कव्हरच्या वरून
अपमिश कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथे मात्र आला हा चौकार बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या अगेन्स्ट रिडगर टीमला. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जुही गावातील की अतिथी देव भव. जयेंद्र शेठ जोशी साहेब आपण यावं व्यासपीठावर. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली स्पर्धेचे आमचे शिल्पकार रोशन शेठ पाटील यांच्या वतीने आपलं सरचे स्वागत आहे. मान्यवरांचं आगमन आपण होताना पाहता आणि आमचे महागुरु महाराष्ट्रातील ताकदीचे निवेदक जबरदस्त शब्दांमध्ये त्यांचं स्वागत करत असताना यावेळेला पिकअप शॉट, फुल लेन डिलिव्हरी, पायामध्ये टाकला, बॉल उडवलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. इथे आला षटकार. ऑस्ट्रेलियन खेळाडू सरकी मात्र ही त्यांची स्ट्रॅटर्जी पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा आपण पाहता 12-12 किंग रोशन शेठ पाटील या स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे आयोजक त्यांना आपण पाहू शकाल. स्पर्धेचा आनंद घेत असताना धनंजय शेठ पाटील आणि आमचे मान्यवर यस वेलकम, आपलं स्वागत. चांगली भूमिका साकारतो प्रसाद. यावेळेला आपण पाहिला हलकीशी एज लागली, फ्लाय स्लिपला सॉफ्ट डिसमिसल झाले. खेळाडू ज्याने आक्रमण केलं तो मात्र मैदानाच्या बाहेर झाला. प्रसाद पाटील आता 13 चेंडूमध्ये 34 समीकरण. इथे सन्माननीय जुही गावातील आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक, सुप्रसिद्ध व्यावसायिक जयेंद्र शेठ जोशी साहेबांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. बघा राजेश शेठ कातारा याने जर का एखादा झेल टिपला तर आदरणीय मान्यवर सुप्रसिद्ध उद्योजक जयेंद्र शेठ जोशी यांच्या माध्यमातून तब्बल 5000चं कॅश प्राइज राजेश शेठ कातारा यांना देण्यात येईल. हे प्रेम आहे आणि खरं जयेंद्र शेठ जोशी साहेबांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया, कौतुक करूया. त्याने आल्याला मात्र मोटिवेट केलं खेळाडूंना. 13 चेंडूमध्ये 34 समीकरण. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय निशांत मोपी. हा खेळाडू मॅच ऑन आहे. 13 बॉल 34. अजूनही सामना आपण जर पाहिला तर बॅलन्स आहे, कारण रिडगरचा प्रत्येक खेळाडू अगदी डेथ ऑर्डर पर्यंत पाहिला तर प्रत्येकाकडे आक्रमकता आहे आणि ती आक्रमकता सिद्ध केली मागच्या 2 बॉलवरती प्रसाद पाटीलने. तो बाद झाल्यानंतर मात्र नौका खेळाडू मैदानाकडे आलाय निशांत भोपी. 13 चेंडू आणि 34 समीकरण. पुढे आले, स्टेप आउट झाले, आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता, अटॅक करायचं होतं, विकेट किपरांना बीट केलं, ओव्हरथ्रो झालाय, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. लेझी क्रिकेट आपण पाहत आहे नेवाळी संघाच्या माध्यमातून. यस, वाईड +2, बाय 1 गेट 2 फ्री. क्या बात आहे. या क्षणाला मात्र 3 धावा अतिशय महत्वाच्या राहतील, बोनसच्या स्वरूपात मिळतील, कारण उद्या मकर संक्रांती आहे आणि त्याच्या अगोदर हा बोनस मिळालाय. बॅटिंग करत असताना रिडगर टीमला 3 धावांचा बोनस मिळाला. आता समीकरण बनलंय 13 चेंडूमध्ये 31 धावा. एक चूक आपण जर पाहिली आपल्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते आणि ही चूक मात्र आता मागच्या बॉलवरती नेवाळी संघाने केली. तुम्हाला धावा रोखायच्या, तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करायचं आणि इथे आपण पाहता संधी मिळाली रिडगर टीमला. एक्स्ट्रा बॉल खेळण्याची संधी असेल. वाईट +2 मिळाल्या, 2-3 धावा आणि आता 13 चेंडूमध्ये 31 समीकरण मैदानाकडे आलंय. यावेळेला आपण पाहताय खरं स्विंगांना मिस आणि ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 संपलंय. 2 स्पेलमध्ये सोनू कातारा याने धावा खर्च केले तब्बल 25. खेळाडू बाद केले 3. आता येणारे बॉल असेल 12. विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 31. स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लई त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला. तर जीवा 11 गावदेवी पेंधर क्रिकेट संघ तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहे. यदा कदाचित क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला असेल तर सामना संपल्यानंतर मैदानामध्ये तुम्हाला दाखल व्हायचे आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला असेल तर निश्चित स्वरूपात फलंदाज तुम्हाला दाखल करावे लागतील. बारा चेंडूमध्ये 31चं समीकरण मैदानाकडे आलंय. बघा अजूनही सामना आपण जर पाहिला बॅलन्स आहे. 5 खेळाडू बाद आहे. जवळजवळ अर्धा संघ गारच झाला. या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना रिडगर संघाचा
परंतु मैदानाकडे अजूनही आपण जर पाहिलं तर राहुल भगत जो 1 चेंडू 1 रन्सवरती खेळतो, त्याच्यावर निशांत ज्याने 1 बॉल फेस केला, एकही धावाचं योगदान आपल्या टीमला दिलेलं नाहीये. आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय, फ्रेश गोलंदाज त्या ठिकाणी असेल या षटकामध्ये प्रेम काथारा. यावेळेस मात्र या चौथ्या षटकामध्ये आलं. 12 बॉल 31चं समीकरण. मैदानाची आउटफील्ड आपण जर पाहिली तर प्रचंड टणक आहे. विकेट देखील आपण जर पाहिली अतिशय सुंदर आहे, पाटा विकेट आहे. आणि या विकेटवरती मात्र आता गुणवत्ता सिद्ध करावी लागेल फलंदाजांना, गोलंदाजांना. यावेळेला आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड यॉर्क लाईनचा बॉल खोदून काढला, अक्षरशः लॉफ करत असताना लॉंग ऑफ कडे चालला. सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे आणि इथे आपण पाहत आहे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाईल, डेफिनेटली जाईल, कारण थोडासा क्लोज कॉल होता त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा. आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाला रेफर केले. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलंय. त्या टेलिकास्टच्या माध्यमातून DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून चेक केलं जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलेला आहे की नाही, त्यांनी बॅट ग्राउंडिंग व्यवस्थित केलेली आहे की नाहीये. त्याच वेळेला आपण जर पाहिलं स्टम्पचा भेट घेताना गोलंदाजाने त्याचं कार्य योग्य केलेलं आहे, पार पाडलेलं आहे की नाही पाहिलं जाईल, तेव्हाच माझा निर्णय येईल. येस, नॉट आउटचा निर्णय आला, त्यामुळे खेळाडू सुरक्षित 2 धावा या बॉलवरती आल्या. आता 11 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 29 धावा. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅच मध्ये मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील दोन्ही संघांना. आणखीन एकदा यॉर्कर, तेच सरार यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग होता, ॲक्युरेट यॉर्कर पाहायला मिळाला प्रेम काताराच्या माध्यमातून. खरं तर मनमोहित करणारा हा चेंडू होता प्रेमचा, विध्वंसक चेंडू पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. फलंदाज आहेत राहुल भगत. मिडल ऑर्डरचा आपण पाहिला हा संकटमोचक फलंदाज आहे, पण त्याच्या वाट्याला आता संघर्ष आलाय. एखाद दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला तर हा खरं तर संघर्ष देखील त्याच्या माध्यमातून कमी पाहायला मिळेल. नेक्स्ट डिलिव्हरी 10 चेंडू 29. यावेळेला बॉलला लेफ्ट केला, सोडून दिलाय, वाईड बॉलचा इशारा. कधी कधी असं म्हणतात ना, अटेम्प्टेड वाईड बॉल, जाणून बुजून टाकलेला वाईड चेंडू असतो, कारण फलंदाज थोडासा त्या ठिकाणी बॅकफुटला गेला असतो. त्यावेळेस मात्र एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवडत नाहीये. आणि अशा वेळेला आपण पाहिलं मिसटायमिंग स्ट्रोक किंबहुना एजेस लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि इथे आपण पाहिलं हा वाईड बॉल, 10 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण क्रीडांगणाच्या आतमध्ये आलंय. अंतिम 10 बॉल आणि 28 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. यावेळेला बघा ताकदीचा वापर करायचा, मिसटायमिंग स्ट्रोक, NK चेंडू खाली होते पॉइंटला, जीवनदान मिळालं. सेकंडचा कॉल रिस्क घेतात, नकार दिलाय. NKच्या हातातून झेल सुटलाय. फलंदाज होते राहुल भगत. जर का हा विकेट मिळाला असता तर पूर्णपणे बॅकफुटला गेले असते रिडगर संघाचे, रिडगर संपूर्ण संघ बॅकफुटला गेला असता. परंतु इथे आपण पाहिलं जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी राहुल भगतला. बघा पुन्हा एकदा इनसाइड आउट, अगदी बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले होते, परंतु हलकीशी एज लागली होती. त्या ठिकाणी नितेश काताराने चांगला प्रयत्न केला, जीवनदान त्याला मिळालं. 1 रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना रिडगर टीमला. आता समीकरण आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 27 धावा. शॉर्ट ऑफ लेन आदललेला आपटलेला बॉल पूल करत असताना हलकीशी एज लागले, बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे, इथे मात्र आलाय हा खणखणी सनसनीत चौकार. आठ चेंडूमध्ये 23 धावा, 8 बॉल 23. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत या षटकामधील प्रेम कातारा या गोलंदाजाचे. जर इथे एखादा मोठा फटका आला तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला रंगतदार होताना पाहायला मिळेल. याही वेळेला फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह खेळत असताना लॉंग ऑन मध्ये तिथे आपण पाहता पार्थला, ज्याने आज कमालीची फिल्डिंग केली संपूर्ण इनिंग मध्ये. तब्बल 3 झेल त्याने टिपल्या या इनिंग मध्ये, ज्या ठिकाणी 5 खेळाडू बाद झाले, 1 खेळाडू क्लीन बॉल झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं 3 झेल या पार्थने पकडल्या होत्या. 7 बॉल 21, 300च्या स्ट्राईक रेटने पर बॉलच्या मागे तुम्हाला आता धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. 1 षटक सामन्याला कराटने देऊन जाऊ शकतं. आणि समोर आता फलंदाज पुन्हा सज्ज झालाय. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहता निशांत भोपी, यंग टॅलेंट आहे, मोठी संधी असेल, गोल्डन अपॉर्च्युनिटी या खेळाडूला मात्र मिळाली या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची. लास्ट बॉल या ओव्हर मधला. याही वेळेला यॉर्कर लाईन बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉफ करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह होता आणि ते सेकंडचा कॉल, रन आउटचा शिकार. 1 धाव आली. आता 6 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 20 धावांचं समीकरण. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास.
शेवटचे 6 बॉल आणि 20 धाबा. आमदार प्रशांत दादांना आपला आदर्श मानणारे आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक रोशनजी पाटील 12-12 किंग. त्यांना आपण पाहत आहे त्यांच्या समेत उपस्थित सर्व मान्यवर त्या सर्व जयेंद्रशेठ जोशी यस त्यांच्या माध्यमातून तब्बल 5000चं कॅश प्राइज आले. राजेश शेठ कातरांना झेल पकडला तर काल अकोरली आणि जुईची लढत पाहिली आणि बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. परंतु मॅच ऑन आहे. अंतिम 6 चेंडू आणि 20 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत आता या मॅचचा या स्पर्धेत तुम्हाला थ्रिल पाहायला मिळेल. या शेवटच्या क्षणापर्यंत या क्रिकेटचा थरार तुम्हाला या मॅच मध्ये अनुभवायला मिळेल. कारण दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर तुलनेने अगदी ताकदवर आहेत आणि दोघांमध्ये चांगले बॅटल आपण अनेक वेळा पाहिलं. परंतु या लढतीमध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप दोन्ही संघांना सोडायची आहे. एक संघ मात्र जिंकून पुढे जाईल तर एका संघाला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावं लागेल. असा हा सामना 6 बॉल 20 चं समीकरण मैदानाकडे येताना आपण पाहता. पहिले 3 चेंडू अतिशय निर्णायक राहतील या मॅच मध्ये. जर 1-2 मोठे फटके पहिल्या 3 बॉल आले तर या सामन्यामध्ये आपण पाहत आहे पूर्णपणे हावी होऊन जाईल रेडगर संघ. परंतु बॉलिंग मार्क मध्ये आलाय गोलंदाज धीरज काथारा. अपकमिंग यंगस्टर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातला आणखीन एक अष्टपैलू खेळाडू ज्याने देखील आपण पाहिलं कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये मात्र एक वेगळी छाप सोडली स्वतःच्या नावाची. असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या समोर आपण पाहत आहे मधल्या फैजला खेळाडू असेल स्ट्राइक एंडला रोशन कडू सिक्सर किंग. 6 बॉल 20 6 चेंडू 20चं समीकरण मैदानामध्ये आहे. सामना अजून संपलेला नाहीये. बघा स्पीडअप करावं लागेल. दोन्ही टीमला सूचना राहील. चांगली स्पर्धा चांगलं आयोजन आणि या स्पर्धे नियमांचं पालन हे प्रत्येक टीमला करावं लागेल. अप्रतिम स्टँडर्डचं आयोजन आपण पाहता. तब्बल 10व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पोहोचताना पाहिली. पहिला बॉल फुल टॉस दिशा दिली आहे. फक्त हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलाय. त्या ठिकाणी मागे थर्डमॅनला फक्त सिंगल घेतली स्ट्राइक एंडवरती आणलं फलंदाजाला. ज्याच्यावरती विश्वास आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू मैदानाकडे आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला चाललाय. राहुल भगत. राहुलवरती विश्वास दाखवला. आता 5 चेंडूमध्ये 19 म्हणजे किमान 3 मोठे ब्लास्ट या लास्ट ओव्हरमध्ये करावे लागतील. किमान 3 षटकार जर आले तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि हे मैदान जर आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी नंदनवन राहिलं. ही विकेट नक्कीच फलंदाजांच्या प्रेमात पडली. परंतु समोर त्याच धाटणीचा आणि एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे धीरज कातारा. त्याच्या आगेच आता राहुलला मात्र एक वेगळी गुणवत्ता सादर करावी लागेल. यावेळेला यॉर्कर लाईनचा बॉल थ्रू द कव्हर्स केले. पॉइंटच्या हातामध्ये बॉल चालला. रन नाहीये. डॉट बॉल आलाय. टेन्शन दबाव आता पूर्णपणे असेल रेडगर संघावरती. 4 चेंडू 19 लगातार 3 षटकार 1 सिंगल हवी आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या रेडगर संघाला. तर एका दुसरा डॉट बॉल हवा आहे गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाला. जबरदस्त लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चांगली मॅच आजच्या दिवसातला हा खरं तर दिवस रात्र फॉर्मॅट मधला पहिला सामना आपण पाहताय या दोन टीमच्या दरम्यान. याही वेळेला आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न. सटीक यॉर्कर ॲक्युरेट यॉर्कर पाहायला मिळाला धीरजच्या माध्यमातून. आता पूर्णपणे बॅकफुटला चाललाय रेडगर संघ या मॅचच्या दरम्यान. 3 बॉल 19 एका दुसरा चमत्कारच या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. एका दुसरे एक्स्ट्रा रनच या सामन्यामध्ये रेडगर संघाला कमबॅक करून देईल. पण समोर पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. धीरजला आपण पाहता लॉफ करत असताना बॉल मागे चाललाय. लॉंग ऑन आणि मिड ऑफच्या अगदी वरून सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. दोन वाईट टाकले होते. हा एक वेगळा रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला. परंतु इथे 2-13 होतील का एक मोठा प्रश्न आहे. क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. समोर पुन्हा राहुल सज्ज होताना यावेळेला देखील आपण पहिला हॅमर केला. फोर्सेबल स्ट्रोक होता परंतु अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका तुम्हाला जिंकून देणार नाहीये. आता आनंदाचं वातावरण उत्साहाचं वातावरण गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या खेम्यामध्ये. नितीन पाटील वेलकम आपलं देखील स्वागत. 1 बॉल बाकी आणि फक्त औपचारिक शिल्लक राहिली मॅचची. कारण 12 धावा करायच्या रेडगर टीमला. आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले. त्याचा प्रेशर आपण पाहिलं रेडगर संघावरती आला आणि पार्थला खरं तर क्रेडिट द्यावं लागेल. त्याने काय झेल टिपल्या होत्या या स्पर्धेमध्ये. 1-12 यावेळेला लॉफ केला ऑन साइडला. चौकार जरूर आलाय. पराभवाचं मार्जिन कमी झालंय परंतु सामना मात्र जिंकला. आजच्या दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये पहिला सामना जिंकणारा संघ आहे गौरी स्पोर्ट्स नेवाळी. अभिनंदन टीम.
आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचा तिसरा दिवसाची पहिली लढत झाली. मस्कर डेहरी 11 भरदेव रिटगर क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि लढतीमध्ये गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने नेतृदीपक कामगिरी साकारत राजेश शेठ काथारा उत्तम कामगिरी साकारली. तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. आणि आमचे परमित्र विलास भोपे असतील, चंद्रकांत पाटील, तुम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. इथे मस्कर डेअरी 11 भरदेव रिटगर क्रिकेट संघाचं मनपूर्वक आभार. राजेश काथारा आणि गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही विजय संपादित केल्याबद्दल